धनादेश परत देण्यासाठी पोलीस आणि वकील यांनी संगनमताने केली 3 लाख रुपयांची लाचेची मागणी। इचलकरंजी घेतलेले धनादेश परत देण्यासाठी 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अल्ताफ हारून सय्यद व वकील पवनकुमार अशोक उपाध्ये या दोघांच्या विरोधात इचलकरंजी येथील गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या झालेल्या कारवाईने वकील क्षेत्रात आणि पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे। या दोघांनी संगनमत करून एका फसवणुकीच्या तक्रारीत मध्यस्थी करून लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने उपविभागीय कार्यालयात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिला। या तक्रार अर्जावर चौकशी करताना अल्ताफ सय्यद याने तक्रारदार आणि संबंधित व्यक्तीच्या मध्यस्थी केल्यामुळे पोलीस सय्यद याचा ओळखीचा वकील पवनकुमार उपाध्ये यांनी या कामासाठी 40,000 रुपये द्यावे लागेल असे सांगून उपाध्ये यांनी ऑनलाईन घेतले। त्यावेळी तक्रारदार यांनी आपला धनादेश परत मागितला असता पोलीस सय्यद यांनी वकील उपाध्ये यांच्याशी संपर्क साधण्यास सांगून वकील उपाध्ये यांनी तक्रारदाराकडे 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती। ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस उपाधीक्षक प्रकाश भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास माने, पोलीस संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील आणि प्रशांत दावणी यांनी केली। इचलकरंजीहून ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्लासह मुरलीधर कांबळे, इचलकरंजी।